आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। भारतीय जनता पार्टी दीवानों की पार्टी है और उसमें से सबसे बड़ा दीवाना ये हमारे अक्षय निखालजे जी है, जो एक कर्मठ कार्यकर्ता है। युवा मोर्चा मुंबई के उपाध्यक्ष के नाते उन्होंने पूरी टीम के साथ कंधे से कंधा मिलाकर, चाहे कोई आंदोलन करना हो, चाहे उपक्रम करना हो, चाहे कोई कार्यक्रम करना हो, अक्षय जी ने पूरा योगदान दिया, पूरी ऊर्जा लगाई है। और मुझे लगता है कि अक्षय जी जैसे और कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी को मिले तो मोदी जी का जो पूरे भारत को विकसित करने का जो सपना है वो कहीं ना कहीं ऐसे कार्यकर्ताओं के माध्यम से, समाज सेवा के माध्यम से, देश सेवा के माध्यम से आने वाले दिन में हमको देखने मिलेगा। सर, आज ज्यादा करके नौजवान ज्येष्ठ नागरिक यहाँ पर ज्यादा है। अगर उनको ज्येष्ठ नागरिक कहे इससे अच्छा जवान कहे, क्योंकि आज जवानों की यहाँ पर है आशीर्वाद देने पहुंची। बिल्कुल, अक्षय निखालजे जी सिर्फ समाज सेवा ही नहीं, देश सेवा में भी अपना योगदान देते हैं। उसका सबसे बड़ा उदाहरण आपको आज देखने मिलता है कि चाहे वो युवा वर्ग हो, चाहे वो वरिष्ठ नागरिक हो, सभी को एक समान समझ के उनकी जरूरतों को पूरा करना, उनके सही वक्त पे काम आना, ये अक्षय निखालजे जी की खासियत है। और मुझे पूरा विश्वास है आने वाले दिनों में अक्षय निखालजे जी के नेतृत्व में कहीं ना कहीं भारतीय जनता पार्टी ये चेंबूर विधानसभा में और अच्छा काम करेगी और कहीं ना कहीं लोगों के हित में कार्य करते हुए आगे बढ़ेगी, ये विश्वास मैं दिलाता हूँ। मदत करतात नेहमी आणि खरोखर उमद व्यक्तिमत्व आहे। आणि आमची अजून त्यांच्याकडे एकच अपेक्षा आहे की ज्येष्ठ नागरिक संघासाठी टिळक नगर मध्ये आम्हाला योगासाठी जागा दिली पाहिजे, हीच आमची एक विनंती आहे। तर तेवढं त्यांनी आमच्यासाठी करावं एवढी मात्र कळकळून सर्वांच्या तर्फे मी विनंती करते। पण खरोखर छान व्यक्तिमत्व आहे, खूप अगदी सर्वांना उपयोगी पडणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा। ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आमच्या अक्षय दादांना खूप खूप शुभेच्छा मनापासून। आमची एक अडचणच आहे की आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठेतरी आम्हाला छोटीशी जरी जागा मिळावी, आसरा मिळावा, जेणेकरून तिथे योगा आणि सर्व कामाला व्यवस्थित करता येईल, हीच आमची अपेक्षा आहे। आमच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा। निरोगी निरामय आयुष्य लाभू द्या अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। थँक्यू। आज
अक्षय भाऊंचा वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. एक युवा नेतृत्व उभरताना दिसतंय, तर ज्याप्रमाणे ते काम करत आहेत तर त्यांनी अशीच कामं करत राहावी. नक्कीच येणारा काळ त्याला पाहिजे होती. संधी भेटली पाहिजे. येस नक्कीच तरुण लोकांना पुढे जाण्यासाठी संधी ही नक्कीच मिळायलाच पाहिजे आणि त्यासाठी एक चांगलं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे असं मला वाटतं. सो त्यांना येणाऱ्या पुढच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अक्षय दादा का बर्थडे बोला तो तिलक नगर में ऐसा लग रहा है कि एक कुछ सोहळा है और इतने लोग आए हैं कि कोई गिनती नहीं है. ये उनका प्यार है जो उनको यहाँ पे खींच लाए और अक्षय दादा हमेशा सब काम के लिए लोगों के प्रति उनकी जो ये है प्रेम है उनका और जो काम करने का उनका तरीका ये दिखाई दे रहा है. आज के फंक्शन में ये सब दिखाई दे रहा है. स्वभाव तो जैसा उनका चेहरा शांत है वैसा उनका स्वभाव भी शांत है. हम तो उनको मतलब काफी समय से जानते हैं. उनका नेचर काम करते हैं लोगों का. ये तो दिखाई दे रहा है. जब लोग इतने आ रहे हैं तो काम तो होता ही होगा और वो तो खुद मतलब अक्षय दादा के यहाँ खुद लोग काम लेके जाते होंगे क्योंकि उनका नेचर ही वैसा है. तो ये सब जो लोगों का प्यार है उनके प्रति एक तिलक नगर की शान है. उनको मौका मिलना चाहिए. हाँ, मौका तो मिलना चाहिए. ऐसे लोगों को तो मौका 100% मिलना चाहिए. युवा है और यंग है और डैशिंग है और सबको लेके चलते हैं. आज हमने देखा सबको लेके चलते हैं और ऐसे लोगों की हमको नेता के हिसाब से जरूरत है. और ऐसे ही अक्षय दादा का आज बर्थडे, वो जिए हजारों साल, साल के दिनों हजारों साल. हमारी यही शुभकामना है और थैंक यू सो मच. और अच्छा फंक्शन हुआ है, आप देख लेना, एकदम मस्त हुआ. स्वभाव खूप मन मिळावं आहे. ते जर मला तर वाटतं निवडणुकीला लोकसभेला कशाला उभे राहतात तर नक्की निवडून येतील आणि सगळ्यांना सहकार्य करतात. आणि असं फोन आम्ही कधीही केला तर ते उचलत त्याचं होत नाही. उचलतात आणि विचार मदतीला धावतात, करतात मदत आणि खूप छान स्वभाव आहे, म्हणजे प्रश्नच नाही. ओके, थँक्यू. थँक्यू. अक्षय दादांनी आहे ना ज्येष्ठ नागरिकांचे जे काय काय काम आहेत ना, आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे या काय काय गोष्टी सगळ्या त्या खूप चालू आहे त्यांची कामं. सामाजिक कार्यवरती हे करतात ते. बाकी त्यांच्या वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अरे अक्षय दादाने एक काम मोठं केलं की 70 वर्षाच्या माणसाला आयुष्यमान काढून दिलं त्यांनी. एवढं आमच्या त्या कॉलनीमध्ये सर्वांना दिला एकदम चांगलंच केलं. आणि बाकी ते आधार कार्ड, पॅन कार्ड सगळं आम्हाला लोकांना करून देतो. धावपळ नाही, आता माझ्या बायको ते ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड काढून दिलं माझ्या. पैसे नाही घेतले. एवढा अक्षय दादा आमच्या बरोबर चांगले जे आम्ही आणि त्यांच्या वाढदिवसाची आधीच शुभेच्छा हे बोलतो. भरपूर अवलंबून आहे आणि ते टिळक नगर साठी भरपूर काही करतील एवढी आम्हाला आशा आहे. आमचे एक छोटे बंधूच आहेत ते अक्षय निकाळजे, यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे. काम कसं आहे? हा, आपल्या कॉलनीमध्ये आमच्या वॉर्डमध्ये चांगलं सामाजिक ते काम करत असतात. नेहमी लोकांच्या सुखादुखामध्ये ते धावत असतात. भारतीय जनता पार्टी मुंबईचे उपाध्यक्ष युवा मोर्चाचे अक्षयजी निकाळजे यांना त्यांच्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं असंच आयुष्य भरभराटीचं जावं, राजकारणात त्यांना खूप खूप यश द्यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. निकाळजे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक युवा नेतृत्व या टिळक नगर मध्ये आहे आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून होत आहे. असंच अक्षय प्रमाणे त्यांचं काम चालू राहू दे. याच पुन्हा एकदा शुभेच्छा त्यांना. अक्षय जी का जन्मदिन है, मुबारक. वी आर ऑल विशेस टू हिम फॉर ऑल सक्सेस. बट एक चीज मुझे अच्छा लगता है, बहुत कम उम्र में इतना मैच्योरिटी आना और इतना बड़ा नेशनल पार्टी का रिप्रेजेंट करके हमारा तिलक नगर में अक्षय जी जो आया है, जो सोशल सर्विस जो काम कर रहे हैं अभी तिलक नगर में, उनका आने की वजह से हमारा बीजेपी का ताकत बढ़ गया है. मैं बोल सकता हूँ कि अराउंड 20 to 25% वोटिंग अक्षय जी आने के बाद उनका सोशल वर्क को देखे बहुत सारा युवा लोग बीजेपी में जुड़े हैं, खास करके हमारा तिलक नगर दिवस है. सो वी आर सो हैप्पी और कांग्रेचुलेट हिम. आगे जाके और ऐसे आगे बढ़े और हम उम्मीद करते हैं कि एक बड़ा नेता को तौर पर देखने का मुझे बहुत इच्छा है और जरूर आशा पूरा होएगा. स्वभाव बिहेवियर ऐसा है उसका कि हर एक के साथ जो
हर इसके साथ एक इंसानियत निभाता है वो, जो भी आया उसका मतलब उसके लिए ना नहीं कोई चीज का, ऐसा है तो ये नेचर पहले से है। पहले से अच्छा, पक्का क्या लगता है उनको मौका मिलना चाहिए? मौका पक्का मिलेगा, जरूर मिलेगा। और युवा भी है ना, एकदम यंग भी है, और ऐसे को मिलना चाहिए। हाँ आज जन्मदिन है उनका, क्या हाँ, जो उनका बर्थडे है, क्या शुभकामनाएं देंगे? उनको भगवान को लंबी उम्र की दे बस, और सबका सेवा करने का मौका दे पक्का। नगरसेवक झाले पाहिजे, बाकी दुसरं काहीच नाही बोलू शकत. जेव्हा नगरसेवक होते तेव्हा मग बोलून दाखवू आम्ही, आणि काम पण